भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या जाहीर झालेल्या उमेदवारीनंतर शरद पवार जे आहेत उमेदवाराची चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातच आता अजित पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचं नाव देखील चर्चेला समोर येते आणि केजच्या त्यांच्या या बंगल्यामध्ये एक पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नेमकं काय निर्णय झालेला आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। बैठक झाली, मुख्य पदाधिकारी आहेत, काय निर्णय झालाय? आज या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे की बजरंग बाप्पा मित्र मंडळाचा तालुका अध्यक्ष या ठिकाणी शिवाजी चौधरी यांची निवड झालेली आहे आणि सर्व कार्यकर्त्याच्या बैठकीत असा ठराव झालेला आहे की आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तुतारी या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी असा या ठिकाणी या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। एवढी मोठी झाली मात्र बैठकीमध्ये जर बघितलं तर बजरंग बाप्पाचा बॅनर दिसतोय, मात्र आजूबाजूला अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील, यांचा फोटो दिसत नाही। काय समजायचं? आमच्या नेत्यावर दबावापोटी आत्महत्या करण्याची वेळ जर येत असेल तर आम्ही कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही। आम्ही त्यांना जरी राजकीय निर्णय बदलाचं त्यांच्या मनात नसेल तरी आम्ही राजकीय निर्णय घेण्यास त्यांना सर्व कार्यकर्ते मिळून भाग पाडूत असा आम्ही आजच्या बैठकीत हा निर्णय आमचा स्पष्ट झालेला आहे। शरद पवारांसोबत आता थोड्याच वेळात त्यांची भेट होणार आहे बजरंग सोनवणे यांची। कसं समीकरण राहील? पंकजा मुंडे ह्या भाजपकडून उमेदवार आहेत। बाप्पांचा जो निर्णय असेल ते आम्हाला मान्य असेल। बाप्पांना उमेदवारी मिळावी आणि मिळणारच, मिळाली तर आम्ही सर्व कार्यकर्ते सर्वांनी एकमताने आणि पूर्णनिष्ठेने काम करू आणि बाप्पांना गुलाल लावू आम्ही। कसं पाहता बजरंग बाप्पांच्या या नव्या इनिंगकडे? आता आम्ही सर्व महिला सर्व बाप्पासोबत आहेत आणि बाप्पाला सहकार्य करूतच। कधी प्रवेश होईल अधिकृतपणे का फक्त मित्रमंडळ म्हणून लोकसभा निवडणुकीपुरतं तुम्ही हे सगळं करताय? ह्या विषयावर असं आहे की निर्णय व्हायला नेत्यांनी जी निर्णय घेतलं ती हे आमच्या कार्यकर्त्यासाठी ती मालाचा मोला राहील आणि विशेष करून असं आहे की बरेच ठिकाणी गुत्ती व्हायला लागली आणि एवढं जिल्ह्यामध्ये एवढं संपर्क असून एवढे जिल्ह्यामध्ये एवढं राजकारण त्यांचा एक मोठा गट असून त्यांना एक डावळला जातो। त्याच्यामुळं त्यांचाच विचार नाही तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा एक विचार असा आहे की कुठंतरी आता ही कुठंतरी थांबला पाहिजे आणि चांगल्या योग्य मार्गानं नेत्यानं एक चांगला निर्णय घ्यावा हीच अपेक्षा करते आम्ही कार्यकर्ते। नक्कीच अजित पवार गटात सध्या बजरंग सोनवणे हे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, मात्र राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट बाजूला सारून आता नव्या मित्रमंडळाची त्यांनी स्थापना केलेली आहे। याचाच अर्थ देखील एक वेगळा काढता येऊ शकतो। मात्र दुसरीकडे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवावी असा ठराव त्यांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी केजच्या या बैठकीत घेतलेला आहे। आता बजरंग सोनवणे हे शरद पवारांना कधी भेटतील आणि नेमकं निर्णय कधी होईल याची उत्कंठा जी आहे आता शिगेला पोहोचलेली आहे। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।